रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची. आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालोनिया. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, येरते बापुडे काय रंक. भयाची या पोटी दुःखाची या राशी, शरण देवासी जाता भले. तुका म्हणे नव्हे काय त्या करिता, चिंता वातो आता विश्वंभर. नमस्कार. रोज एक ओवी संतांची या माझ्या मालिकेमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. संत तत्वज्ञ जगद्गुरू तुकाराम महाराज आणि सर्वसामान्य माणसांचं जीवन यांची पत्रिका अत्यंत उत्तम जुळलेली आहे. कारण जगद्गुरूंच्या माध्यमातून समाजामध्ये जे जे घडलं ते त्यांनी अनुभवलेलं आहे आणि त्यानुसार जगद्गुरूंचे अभंग आम्हाला ज्ञान देत राहतात. आणि त्यामुळे या सगळ्या संतांच्या मांदियाळीमध्ये आम्हाला संत तत्वज्ञ जगद्गुरू तुकाराम महाराज आणि तुमचं आमचं जीवन यांचं नातं अधिक जिव्हाळ्याचं आणि जवळचं वाटतं. आजचा जो आपण अभंग घेतलेला आहे जगद्गुरूंचा, त्यातली पहिली ओळ आपण नेहमीच म्हणतो आणि ती आहे, आलिया भोगासी असावे सादर. आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालोनिया. मग तो कृपासिंधू निवारी साकडे. मग तो कृपासिंधू निवारी साकडे, येरते पापोडे काय रंक. भयाची या पोटी दुःखाची या राशी. भयाची ये पोटी दुःखाची या राशी, शरण देवासी जाता भले. तुका म्हणे नव्हे काय त्या करिता, चिंता वातो आता विश्वंभर. इतका सुंदर विचार आहे. मानवी देहाच्या कुवतीचा विचार या ठिकाणी मांडलेला आपल्याला आढळतो. तुमची आमची जी कुवत आहे त्या कुवतीला मर्यादा आहेत आणि त्या मर्यादा असल्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये त्या मर्यादेपलीकडची घटना घडते, आपण अचंबित होतो, आपल्याला त्रास होतो. चांगली घडली घटना तर कित्येक जणं आपलं स्वतःचं कर्तृत्व म्हणून त्याच्याकडे बघतात, परंतु ते असतं त्या नशिबानं परमेश्वरानं घडवून आणलेलं. आता याच्यात अंधश्रद्धा आहे का, हाही मुद्दा आहे. पण प्रश्न असा आहे की छत्रपती शिवरायांसारखी महान व्यक्ती, अवतारी पुरुष, जेव्हा हिंदवी स्वराज्य स्थापन झाल्यानंतर हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा असं जेव्हा म्हणतात, त्यावेळेला त्या परमेश्वराचं अस्तित्व आम्हाला मान्य करायला लागतं. याचं कारण असं, जी जी माणसं मोठी झाली त्या बहुतेक सगळ्यांना मानवी जीवनाच्या मर्यादा निश्चित कळलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या मानवी जीवनाच्या कुवती पलीकडे, मानवी शक्तीच्या कुवती पलीकडची जेव्हा गोष्ट घडते समोर, मग ती चांगली असेल वाईट असेल, त्यावेळेला परमेश्वराचं ते कार्य आहे अशी भूमिका घ्यावी आणि पुढे जावं. आणि तोच मुद्दा जगद्गुरू या ठिकाणी सांगतात. सर्वसामान्य माणसाला हे जास्त सोयीचं आहे. देवाची इच्छा, अज्ञेयाची इच्छा, तो जो अज्ञात आहे त्याची इच्छा, असं म्हटलं की तुमचा कर्ता म्हणून त्यातला भाव शून्यावरती येतो. आणि तुम्ही एकदा कर्ता या स्थितीतून शून्यावरती आलात की जे कर्म आणि त्याचा परिणाम आहे त्याचे भोग जरी तुम्हाला भोगावे लागले तरी त्याची जबाबदारी तुमच्यावरती येत नाही. आहे की नाही? सोपं गणित आहे असं मला वाटत राहते की एकदा त्याची इच्छा म्हटली की मग मी मुक्त होतो आणि माझं मुक्त होणे माझ्या डोक्यावर आलेलं चिंतेचं जे अवजड सामान आहे ते दूर टाकतं. आणि ही प्रक्रिया सोपी आहे. म्हणून ते म्हणतात ती आलिया भोगासी असावे सादर. तुम्ही काही केलं नाही ना, पण समोर आता आलेलंच आहे तर काय करणार. आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालून. परमेश्वरावरती तो भार घाला. हे देवावरी भार घालून या म्हणजे तोच मुद्दा आहे. अज्ञाताच्या कुवतीवरती विश्वास ठेवून त्याने केलं अशी भूमिका घेतली की आपण मोकळे होतो.
किती सुंदर कल्पना आहे. मला तरी नेहमी असं वाटतं की तुम्ही आम्ही सगळ्यांनी जर आनंदात राहायचं असेल तर त्या देवसंकल्पनेवरती विश्वास ठेवून तुम्ही तुमचे पूर्ण प्रयत्न करावेत. आणि मग मात्र तरीही तुमच्या मनासारखं नाही घडलं तर आलिया भोगासे असावे सादर देवावरी भार घालून या. आणि एकदा ते केलं की तुमच्या मनामध्ये जे कोडं पडलेलं आहे की माझं कुठे चुकलं ते शोधण्याची आवश्यकता राहत नाही. माझं कुठंच चुकलं ही भूमिका घ्यायची, पण त्यातूनही उत्तर नाही मिळालं तर मग काय. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी 18व्या अध्यायामध्ये जे 5 प्रकार सांगितले त्यातली 5वी स्थिती आहे ती आहे दैव चैवात्र पंचम. पहिली जी पायरी आहे त्या ठिकाणी कर्ता आहे. कर्ता आहे म्हणजे तुम्ही आम्ही आहोत. मग त्याच्यानंतर करण आहे म्हणजे प्लॅनिंग आहे की काय करायचं आहे त्याचं. मग त्याच्यानंतर प्रत्यक्ष कृती आहे 3 नंबरवरती. 3ऱ्या क्रमांकावरती तुमची कृती आली की कृतीला 2 भाग आले, एक घडलं एक नाही घडलं. मनासारखं घडलं मनासारखं नाही घडलं. मग कृती जी आहे 3ऱ्या क्रमांकावर त्याला 2 पर्याय आले, यश आणि अपयश. यशाकडे गेलं तर गोष्ट निराळी, अपयशाकडे गेलं तर काय. मग अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे तुम्ही जरी अपयश आलं तरी पुढे चालत राहणं, अधिष्ठान घेऊन. इंग्रजीत सांगायचं झालं तर त्यातलं कन्व्हिक्शन, निग्रह मराठीमध्ये. त्या निग्रहाने पुढे जायचं, त्याला नाव दिलं आहे अधिष्ठान. आणि निग्रहाने पुढे जाऊनसुद्धा जर तसं घडलं नाही तर भगवान श्रीकृष्णसुद्धा अर्जुनाला तोच मुद्दा म्हणतात आणि तो आहे दैव चैवात्र पंचमम. 5व्या स्थानावरती दैव येतं. असेल माझं हरीचं दिल खाटल्यावरी असं नाही आहे. पहिल्या 4 पायऱ्या तुम्हाला कराव्याच लागतात आणि त्यातून नाही घडलं तर आहे. म्हणून मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. काय म्हणतात जगद्गुरू 2ऱ्या चरणामध्ये, आलिया भोगासे असावे सादर देवावरी भार घालून या मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. आणि एकदा त्यांनी केलं की मग चिंता नाही, यर ते बापुडे काय रंक असं म्हटलेलं. ज्यांची ह्या पद्धतीची विचारसरणी नाही त्यांची अवस्था वाईट होणार आहे. ते सगळं ओझं स्वतःच्या डोक्यावर घेणार आहेत आणि रंकाच्या स्थितीत जाणार आहेत. मग हे टाळण्याच्या दृष्टिकोनातून आणखी एक महत्त्वाचा मुद्दा 3ऱ्या चरणामध्ये अभंगाच्या जगद्गुरूंनी सांगितला आणि तो आहे भीती असू नये, निर्भय व्हायला पाहिजे. भयाची या पोटी दुःखाची या राशी. काय म्हणतात जगद्गुरू, भयाची ये पोटी दुःखाची या राशी. आता दुःखाची या राशी असं आपण आता दैनंदिन जीवनामध्ये बोलताना बोलतो, अभंगामध्ये दुःखाची या राशी असं म्हटलेलं आहे. पण ह्याचं कारण असं आहे की मध्येच विषयांतर करून तुम्हाला हे जे वृत्त आहे त्या वृत्ताचा जो नियम आहे त्याच्यामध्ये 1ला चरण, 2रा चरण, 3रा चरण, 4था चरण, 2रा आणि 3रा यमकाने संपतात. आणि म्हणून भयाची पोटी दुःखाची राशी शरण देवासी. तर शरण देवासी की शरण देवाशी हा काळ बदलतो तसे उच्चारांच्या जागा बदलतात. आणि म्हणून मी तुम्हाला आता माहिती दिली. नाही तर तुम्ही म्हणाल या माझ्या बोलण्यामध्ये असं सी कसा आला, तो सी आला याचं कारण तो मूलतः त्या अभंगामध्ये लिहिलेला आहे. भयाची ये पोटी दुःखाची राशी शरण देवासी जाता भले. काय होतं, तुम्ही एकदा परमेश्वराला शरण गेलात की तुम्ही निर्भय होता. जिथे भीती आहे तिथे क्षती आहे, नेहमी लक्षात ठेवा. क्षती म्हणजे कमी होण्याची क्रिया आहे, आजारी पडण्याची क्रिया आहे समजा. तर इंग्रजीमध्ये असंच वाक्य आहे, फिअर ऑफ द डिसीज इज अ कॉज ऑफ द डिसीज. आणि त्यामुळे कित्येक वेळा पान खाऊन सुपारी लागली आणि हृदयात दुखलं, छातीमध्ये कळ आली, मग ती हार्ट अटॅकची आहे असं भीती मनात निर्माण झाली आणि ती भीती जर वाढत गेली तर खरंच हार्ट अटॅक येतो, जो प्रत्यक्षात नव्हता. ती सुपारी लागली म्हणून तुमच्या छातीत कळ आली. पण तुम्ही जर मनाने ठरवलं की हा हार्ट अटॅकचीच कळ आहे तर भयाच्या पोटी दुःखाची राशी. आणि म्हणून 4थ्या चरणामध्ये काय करा असं सल्ला देताना जगद्गुरू म्हणतात की मग तुका म्हणे नवे काय त्याकरिता. मग काय करायचं काय, तुका म्हणे नवे काय त्याकरिता चिंता वा तो आता विश्वंभर. त्या परमेश्वराचं चिंतन करायचं अगदी सोपं आहे. याच्यात अजिबात अंधश्रद्धा नाही. मानसशास्त्रीय दृष्ट्या हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणीतरी माझ्या मागे आहे ही भूमिका. आणि म्हणून जेव्हा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ह्या वाक्याची थट्टा करणारे अनेक विद्वान तुमच्या मोबाईलवरती पण येत असतील, पण त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका. ते मूर्खपणा करत आहेत. ह्याचं कारण प्रत्येकाच्या कुवतीनुसार परमेश्वराच्या अस्तित्वाची आणि कर्माची कृतीची रचना मांडली गेलेली असल्यामुळे
मानवी मनाचा सर्वात जास्त विचार जो केला असेल तो या भारतीय सनातन संस्कृतीत केलेला आहे. आणि म्हणून त्या लोकांसाठी परमेश्वर आहे ज्यांच्या बुद्धीच्या ताकदीप्रमाणे विश्लेषण करता येतं आहे, नाही करता येते, त्यातून शास्त्र चिंता प्रवर्तते म्हणून चिंता वाढते आहे का, ह्याच्यावरती हा मार्ग आहे की परमेश्वर देव करेल तसं. चांगलं घडलं देवाने केलं, वाईट घडलं देवाने केलं, कर्म आपण केलं, अधिष्ठान घेऊन केलं. असं नाही की आपण लगेच परमेश्वरावरती भार घातला, जसं मगाशी मी म्हटलं असं की असेल माझं हरी तर दिल खाटल्यावरी मी झोपून राहणार, असं नसतं. वाघ सिंह हरिण खातात, वाघ सिंह प्राणी खातात, पण वाघ सिंह खातात म्हणजे काय प्राणी सजावून येतात काय त्यांच्या मुखामध्ये? नाही, त्यांना 4-5 उड्या माराव्या लागतात, धावावं लागतं. शेवटी कर्म तर चुकलं नाही. आम्ही श्रीकृष्ण म्हणतो अर्जुनाला की जो संन्यासी आहे त्यालाही कर्म कुठे चुकलं आहे. आणि हे कर्म करावंच लागतं, फक्त त्याच्या परिणामांमध्ये हा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा मला असं वाटतं की आलिया भोगासे असावे सादर देवावरी भार घालवणे. असो, पुन्हा उद्या भेटू पहाटे 5 वाजता पुढच्या अभंगासहित किंवा ओवीसहित. पण लक्षात ठेवा किती सोपा मुद्दा आहे, मनशांतीचा सुंदर मार्ग. असो, या रामकृष्ण हरी. रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची.